3 ऑगस्ट रोजी वंचितच्या आरक्षण बचाव यात्रेचं वसमत येथे आगमन। महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैपासून चैत्यभूमी मुंबई येथून सुरुवात झाली असून ही यात्रा 21 जिल्ह्यात संवाद साधणार आहे। 3 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही यात्रा येणार आहे। सर्वप्रथम आरक्षण बचाव यात्रा वसमत या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता, नंतर कवठा फाटा या ठिकाणी 12:30 वाजता, सोंडी आंबा फाटा 1 वाजता, शेंदूरसना 1:30 वाजता, शिरड शहापूर 2 वाजता, नागेशवाडी फाटा 2:30 वाजता, औंढा नागनाथ 3 वाजता यात्रा पोहोचेल। त्यानंतर औंढामधून येळगाव सोळंके 3:15 वाजता, बोरजा फाटा 3:30 वाजता, डिग्रस कर्हाळे फाटा 3:50 आणि हिंगोली 4 वाजता यात्रा पोहोचेल। त्यानंतर खानापूर चित्ता 5 वाजता, उमरा 5:15 वाजता, मसोड फाटा 5:30 या नियोजित केलेल्या प्रमाणे रॅली मार्गक्रमण होऊन सायंकाळी 6 वाजता कळमनुरी येथे सभेत रूपांतर होऊन पुसदकडे आरक्षण रॅली रवाना होणार आहे। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही यात्रा चैत्यभूमी मुंबई येथून सुरुवात झाली असून ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समारोप होणार आहे। SC, ST, OBC संघटनांचा समावेश करून यात्रा संपन्न होईल। सर्व तालुका निहाय समिती नेमल्या असून याचे संपूर्ण नियोजन तालुका पातळीवरती करण्यात आले आहे। या यात्रेमध्ये SC, ST व OBC आरक्षणवादी मोठ्या संख्येने आरक्षण बचाव यात्रेत सहभाग नोंदवून आरक्षण वाचवण्यासाठी भूमिका पार पाडावी असे आवाहन जिल्हा प्रमुख अध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा महासचिव प्रकाश गव्हाणे, जिल्हा संघटन रमेशभाई भुजबळ, वसमत तालुका अध्यक्ष प्रमुख उत्तम मामा करवंदे, तालुका प्रमुख महिला अध्यक्ष नंदा एंगडे, जिल्हा सहसचिव राहुल करवंदे, जिल्हा कोषाध्यक्ष कांचन खंदारे, प्रल्हादराव जोंधळे, शिवाजी काळे उपाध्यक्ष, माजी महिला जिल्हा अध्यक्षा प्रभावती खंदारे, माननीय तालुका अध्यक्ष मुकुंद करवंदे, माननीय नगरसेवक भास्कर गवळी, सरपंच रामप्रसाद खारोडे, भारतीय बौद्ध महाचे तालुका अध्यक्ष बालाजी मोरे, ज्येष्ठ नेते सुधाकर मस्के, युवा नेते कपिल जाधव, नरेश कोकरे आदीने केले आहे। लोकेशन वसमत, अनिता चव्हाण।